चला प्लीज जास्त वेळ घ्यायचं नाही आणि प्रवीण महाराज या तुमचे जे कॅश प्राइस आहे ते घेऊन जायचं आणि मेन टीमची चॅम्पियनची ट्रॅप हे हरवली आहे बॅट ती कोणी घेऊन गेले असेल तर आणून द्या प्लीज चालू करायची वेळ घेऊ नका प्लीज मॅचला सुरुवात आपण इथून करतोय चला वेळेचं बंधन करायचं आकाश कॅश प्राइज द्या त्यांना देऊन द्या फायनल मध्ये प्रवेश कोण करणार इथून साई सुतार कॅच खाली आहे कॅच पकडलाय आणि इथून बॅटर बाद विकेटचं पतन बॅटर बाद झाला चांगला असेल साईने टिपला इथून मैदानाच्या आतमध्ये विकेट पहिल्याच बॉल वरती इथून विकेटचं पात्र जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार कोणता संघ इथून फायनल घेऊन जाणार मैदानाच्या आतमध्ये मराठवाडी टीम फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळते चला फास्ट बॅटर बाद होतो एजे माघारी परतला विकेटचं पतन चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं आहे नंतर फायनल मॅच फायनल 17 त्यामध्ये जो जिंकेल तो उरुल्या टीम सोबत फाईट करणारा कोणता संघ घेऊन जाणार 1 लाख रुपये या स्पर्धेमधून 1 लाखाचं पारितोषिक कोणाच्या नावावरती राहत हॅलो चला फास्ट घ्यायचं प्लीज आणि लक्षात घ्या इथून आयफोनचा कोणी चार्जर घेऊन गेला असेल तो आणून द्या बॉल हवेमध्ये टिपला कॅच आणखी एक विकेट गणेश शिंदेच्या खात्यामध्ये बॅटर बाद ओयूटी आउट अजूनला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आणखी एक विकेट जातो प्रवीण बॅक टू द आउट चला वेळ घेऊ नका प्लीज वेळेचं बंधन करायचं ही मॅच महत्वाची या मॅच मध्ये पलटवार करणं भरपूर गरजेचं आहे गणेश शिंदे अतिशय चांगला खेळाडू बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं अगदी सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी चांगली राहिली आहे हॅलो थोडा वेळ घेऊ नका प्लीज फास्ट खेळायचं पटकन प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते टीम जिंती आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम मराठवाडी संघ फाईट करत असताना ही मॅच महत्वाची आहे कारण सेमी नंबर 2 चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून इथून पाहायला मिळणार आहे कवळडी क्रिकेटचा महासंग्राम आहे क्रिकेटची पंढरी आहे अगदी बघायला गेलं तर चला प्लीज फास्ट खेळायचं आहे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं क्वालिटी क्रिकेट चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची पंढरी चला वेळेचं बंधन करायचं जास्त वेळ घेऊ नका प्लीज क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची पंढरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला इथून एक सिंगल मिळाले अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आणि जे इकडे बाउंड्री लाईनच्या तिथे उभे आहेत सगळ्यांनी लांब व्हा
प्लीज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. हा बॉल त्याला कट केला. गॅप मध्ये बॉल निघून चालला सीमारेषेच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या बाहेर दन दन करत येतोय. सुरेख चौकार. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या शॉट मध्ये. चला फास्ट. पुन्हा एकदा हा बॉल बॅटची कडा घेतली आहे. बॉल लागला. इथून आपल्याला पाहायला मिळत एक सिंगल. इथून मेल सिंगलने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या चला फास्ट खेळायचं प्लीज. पुन्हा एकदा गणेश शिंदे. मिस्टर पीटीपीएल का म्हटलं यार या खेळाडूला काय झेल टिपलाय आज. ही झेल नक्कीच व्हायरल होईल. काय झेल सुरेख बॅटर बाद. पाटीलला माघारी परतावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबुराव पाटील. मॅच सेमी फायनलची मात्र वाटत नाहीये. वन साइड जाते की काय. 4 विकेट गेल्यात. अर्जुनला भरपूर वेळ खाली ठेवलाय. अगदी चांगलं क्रिकेट. चला प्लीज वेळेचं बंधन करायचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बदल करा. मॅच महत्वाची आहे. चला फास्ट. क्रिकेटचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी बघायला गेलं तर क्रिकेट भरपूर काय सांगून जातो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. बाबू बाय आपल्याला पाहायला मिळतो. काय कट आहे. अगदी चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पूर्णपणे अर्जुनला शांत ठेवला या मॅच मध्ये. काय खेळ राहिलाय. 7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा. 3 विकेट गेल्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. ऑलरेडी क्रिकेट पाहायला मिळालं. 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा झाल्यात. 8 आणि स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. आपली कॅच. काय झेल टिपला. अर्जुनचा विकेट. बॅटर बाद. अर्जुन कदम बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चला फास्ट खेळायचं प्लीज. वेळेचं बंद करा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. फास्ट खेळायचं प्लीज. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं. क्वालिटी क्रिकेट. क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटची पंढरी आहे आणि हाच खेळ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चला फास्ट. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही. ही
चला फास्ट घ्यायचं प्लीज. फुल टॉस आणि फुल टॉस वरती वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. चला फास्ट. धावसंख्या फलकावरती 14. बॉल किती झाले? 3. 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय अंपायर डिसिजन. वाईट बॉल. वाईट चेंडू. अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत लगेचच पोहोचला. चला फास्ट. वाईट बॉल. रिव्ह्यू. तिसऱ्या अंपायर कडे आलं. कॅन्सल ना? येस. ओके. मॅच चालू करायची. यानंतर फायनलची मॅच. फायनलचा तणाव कोण होणार? 1 लाखाचा मानकरी काही क्षणामध्ये समजेल. हा बॉल अडवा बॅट. आणखीन एक लेग साईडला गेला. माझ्या बाहेर गेला आणि मस्तक पे दस्तक. वावसी बारेसीच्या बाहेर. रिव्ह्यू चाललाय 6 धावांसाठी. अगदी प्रॉपर आहे. षटकार. चला फास्ट. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. काय फटका सजवला. 27 आणि स्कोर बोर्ड. का बॅटिंग राहिली आहे आरचेची मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल वरती 3 ठोकले. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता क्षेत्ररक्षक साही टिपला जाईल. बॅटर बाद. ओयूटी आउट. माघारी परतावा लागेल खेळाडूला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 27 आणि स्कोर बोर्ड 27 धावा धावफलकावरती लागल्यात. चला फास्ट घ्यायचं प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन करायचं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट. क्रिकेटचा स्टँडर्ड का असतो दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. चला फास्ट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. कोळेकर कंट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उडवलाय. बाबूराव पाटीलचा क्लास. आउट ऑफ दी पार. सीमा रेषा बाहेर. उत्तुंग अलाय. बिग 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 बिग. इट इज क 6 धावा. बाबूराव पाटीलचा षटकार. सो मच. मैदानाच्या आतमध्ये 33 आणि स्कोर बोर्ड 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. बाबूराव पाटील देखील ऍज अ आयकॉन ऑफ टीम VDPL मध्ये आपण पाहिला. ओ हो हो. सुरेख बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला. बॅटिंग टीम आली आहे. तिसऱ्या अंपायर्स कडे नक्कीच आम्ही चेक करतो लगेचच.
चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. अंपायर्स चेक करतोय आम्ही. डॉट बॉल फर्स्ट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट या माध्यमातून आतापर्यंत राहील. अजून एक ओव्हर, 3 षटकांची 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर फायनल. ओ सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पंढरी आहे. अगदी बघायला गेलं तर क्रिकेट म्हटलं तर अर्थातच भरपूर काय सांगून जातं, भरपूर काय शिकून जात आहे. आतापर्यंत बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. बॉलिंग मार्फतती अमित ओव्हर नंबर 3 मध्ये आला. 33 आणि स्कोरबोर्ड 33 धावा फलकावरती झाला. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणारा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो जास्त बाहेर राहिला. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागणार मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं आहे आणि इथून तसाच खेळ करत असताना सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी क्रिकेट काय असतो ना हे दाखवण्याचं काम आतापर्यंत सगळ्यांनी केलं. हा बॉल मॅचची कडा. बॅटर बाबूराव पाटीलचा काही संपुष्टात आउट झालाय. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅटर बाद. 34 आणि स्कोरबोर्ड 34 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला फास्ट घ्यायचं प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. वेळेचं बंधन करा. मॅटर लगेचच बाहेर यायचं. त्यानंतर अजून एक फायनलची मॅच आम्हाला इथून कव्हर करायची आहे. आजच्या दिवसामध्ये सगळ्यांचा खेळ चांगला राहिलाय. क्वालिटी क्रिकेट सगळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं. क्रिकेट म्हटलं तर भरपूर काय सांगून जातं, भरपूर काय शिकून जातं. तेच क्रिकेट आपल्याला सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं. कोळेकर कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून स्पर्धा गेली. कराडामध्ये देखील 3.5 लाखाची रुपयाची स्पर्धा ह्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बघितलं आणि भरपूर अशी मेहनत राहिली. नक्कीच बघायला गेलं तर मी मग आत्ताच उल्लेख केला कराडचं टुर्नामेंट जी 3.5 लाख, त्यानंतर 2.5 लाख, त्यानंतर 1.5 लाख आणि त्यानंतर 51,000 कोळेकर कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा. जुनी 2 बॉल साखळी मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. चला फास्ट. बॉल हवेमध्ये. स्वतः गणेश चाललाय. गणेश चुकी करणार नाही. एक बॅटर आउट. ओयूटी आउट झालाय. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅटर बाद. 37 गणेश शिंदे बघायला गेले तर यार ज्यांना पीटीपीएल मध्ये गाडी जिंकली. अतिशय चांगला खेळ गणेश शिंदे जवळ आतापर्यंत चांगलं रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. संत बाळूमामा येथे देखील खेळताना अतिशय चांगला खेळ त्याचा राहिला. नंतर इथून आपण पाहतो आतापर्यंत चांगल्या स्पर्धा. धावसंख्या 34 34 धावा धाव फलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती बघायला गेलं तर 34. 5 चेंडूचा खेळ झालाय. चला फास्ट. वेळ जास्त घ्यायचा नाहीये. फास्ट घ्यायचं प्लीज. कोळेकर कन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. घरात नाही तर मनात घर करतोय. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा लोमॅस लँड मध्ये बॉल पडतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येते. एकदा कंप्लीट झाली. दुसरी साखर आणि दुसरी धाव इथून
बघता बघता 2 धावा इथून मिळाला. अगदी चांगलं क्रिकेट. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटका केले. धावसंख्या 36. 36च्या घरामध्ये 7 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. 36 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरची मॅच फायनल असणार आहे. कोण घेऊन जाणार, कोणाच्या हाती लागणार, कोण आता खेळाडू इथून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन होणार आहे, काही क्षणामध्ये समजेल. तर कुत्रे प्रीमियर लीगचे आयोजक अनिकेत सेजबा तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला वेग येऊ नका प्लीज, वेळेचं बदल करायचं. इथून मॅच ऑन आहे, मॅच खुली आहे. कोणाच्या नावावरती राहणार, कोण घेऊन जाणार, काही क्षणामध्ये समजेल. कोएकस कन्स्ट्रक्शन सेमीफायनल नंबर 2 कोणाच्या हाती लागते. धावसंख्येच्या फलकावरती 36-36. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. सँडीचा वापर केला ओव्हर नंबर 4 मध्ये. चला फास्ट. काय फटकाय दमदार पाय तिथे घेतला कॅच. बॅटर बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट 8 गेला. 8 विकेट्स आतापर्यंत गेलेत. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय सूरज साखरे वेलकम. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यायचं साहेब. अगदी चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलं. अगदी बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 36-36च्या घरामध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 36 आणि स्कोरबोर्ड 36 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिटी क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पंढरी आहे. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. कॅच ऑफ. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतो कॅच सोडली आहे. एक सिंगल इथून मिळेल. सिंगल की 2 घेतला अंपायर? 2 घेतलं. ओके 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकली आहे. 38 आणि स्कोरबोर्ड 38 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 4था बॉल जास्त बाहेर राहिलाय. वाईट बॉल. अंपायरचा डिसिजन. 39 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं असणार. चांगलं गोलंदाज करणं भरपूर, चांगले बॉल हाताळणं भरपूर गरजेचं असणार. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 39 धावा. 39 आणि स्कोरबोर्ड 39 झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉल हलक्या खेळतो. काढायचा होता. रनआउटची संधी आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये हात का टाकला? हात टाकला नसता तर विकेट मिळाला असता. बॅटर बाद झाला असता. मात्र आता 40 धावा धावफलकावरती झाल्या. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. टू टू गो. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. चांगली गोलंदाजी करत असताना 40 आणि स्कोरबोर्ड 40 झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका चांगला घेऊन काढला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर फिसले आणि त्यानंतर बॉल लेग चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सो मच. चला फास्ट घ्यायचं प्लीज. वेळेचं बंधन करा. 44 आणि स्कोरबोर्ड 44 धावा धावफलकावरती आहेत. फास्ट घ्यायचं प्लीज. हा बॉल हलक्या तर घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. दुसरी धाव मिळणार नाहीये. म्हणजे 45 झाला. 46 करायचंय. 46 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं. टीम बॅटिंग करत असताना
मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ते मात्र जिंती संघ आणि ते मात्र मंगलमूर्ती मराठवाडा या संघासमोर 46 कायचा 46 जो जिंकेल तो फायनल उरू संघासोबत फाईट करणार आहे. हॅलो चला मॅच चालू करायची आहे. मॅच ऑन मॅच खुली आहे. एका बाजूला टीम फाईट करतोय मंगलमूर्ती मराठवाडी संघ आणि त्यांच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते. जिंती कोण घेऊन जाईल काय होईल काय वेगळे काही क्षणामध्ये समजेल मॅच कोणाच्या हाती लागतीये. मॅच अतिशय चांगली झाली आहे. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. अगदी बघायला गेलं तर हे दोन खेळाडू भरपूर चांगले आहेत ते लक्षात घ्या. कारण या स्पर्धेमध्ये 1 लाख कोण घेऊन जाणार हे आम्हाला माहिती नाही तुम्हाला पण माहिती नाही पण काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत समजेल. आणि मी नुकतंच सांगितलं तुमच्या भेटीसाठी एक मोठी टुर्नामेंट घेऊन येणार 2.5 लाख रुपयाची. सन्माननीय धरणीय रमेश पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या वर्षी नितीन भैया पाटील यांच्याकडून 2.5 लाखाची टुर्नामेंट असणार आहे हे लक्षात घ्यायचं. तब्बल 2.5 लाख. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कोळेकस कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेम ऑन. अंपायर ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचलाय. चला स्पीड अप घ्या वेळ जास्त घ्यायचा नाहीये. चला फास्ट घ्यायचं प्लीज. कोळेकस कन्स्ट्रक्शन फुल टॉस बॉल पहिलाच फुल टॉस बॉल अमितचा क्लास लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये मराठवाडीचा कोकी पहा. अगदी बघायला गेलं तर बॉल सगळीकडे थँक्यू सो मच. उमेश सर फुल फॉर्म मध्ये आहेत त्यांना माहिती आहे आम्ही जिंकणार आहे. बघायला गेलं तर आज अंपायरची भूमिका खेळाडूची भूमिका आणि समालोचक अजून काय हवंय. आणि मराठवाडी कोकिळ का म्हटलंय सँडी यासाठीच म्हटलंय. उडवलाय
एजे चुकी होणार नाहीये. फसला अमित. अजून तर क्रॉस असताना मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. सन्माननीय आदरणीय रमेशजी मोंडे साहेब, आंबोडे गावचे अध्यक्ष, वेलकम दादा. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. थँक्यू डीजे अध्यक्ष शिवा जाधव, बॉस डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, त्यांच्या माध्यमातून हे संगीत आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर क्वालिटी क्रिकेटचा स्टँडर्ड काय आहे हे दाखवण्याचं काम आतापर्यंत सर्वांच्या माध्यमातून राहील आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये काय झालं, बॅटर का थांबवलंय? अगदीच रेडी राहा दादा प्लीज. सोन्या मैदानाच्या आतमध्ये झाला. अमितचा फटका पाहायला गेला तर भरपूर चांगला होता, पण एजे तिथे चुकी करणार नाहीये. चला फास्ट, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच फायनल. ज्या वेळेची वाट सगळेजण पाहत आहेत ती वेळ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार. त्यानंतर बक्षीस वितरण. कोण 1 लाख घेऊन जाईल, कोणाच्या हाती लागतील, काय होईल, काय बिघडेल, काही क्षणामध्ये समजेल. मॅच अगदी चांगली आहे. त्यासाठी गेला होता त्या की स्पर्धा गोड व्हावी आणि नक्कीच ही स्पर्धा नक्कीच गोड होणार. चला वेळ घेऊ नका प्लीज. सोमनाथ ओव्हर नंबर 1 मध्ये आला. 1 बॉल मध्ये आपण बघितलं चौकार आला, दुसऱ्या बॉल वरती विकेट्स. आता सोन्या आला, ब्रँड आहे, 40 कॅरेट सोनं येते आणि हा बॉल त्याच्या माध्यमातून निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सीमा पार येतोय चौकार. Thank you so much. Thank you boss. अजिंक्य भारत नवतरुण मंडळ यांची आपल्याला पाहायला मिळतात. तर घ्यायला गेलं तर धावसंख्या फलकावरती ज्या रमेश मोंडे साहेबांच्या हेतूची सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतो दादा या. आणि इथून धावसंख्या फलकावरती पाहायला गेलं तर चौकार आला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 अँड स्कोर बोर्ड 8 धावा. चला फास्ट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस. सोन्याचा क्लास. मी मगाशी सांगितलं हे 24 कॅरेट सोनं आहे आणि त्यानंतर बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा. सो मच. गणेश शिंदेच्या हाताखाली तयार झालेत आणि लगेच कसा बॉल मारायचा, कसं फ्लिक करायचं, बॉल वरती लक्ष ठेवायचं, काय करायचं, कसं करायचं लगेचच सांगितलंय त्याला. मात्र बघायला गेलं ना शिकवण आहे त्याची. आणि गणेश शिंदे भरपूर चांगला खेळाडू आहे. बघायला गेलं तर चांगला खेळ नेहमी त्याचा राहिला प्रत्येक स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावा किती? 2 स्मिथील. 14 धावा धावफलकावरती. लक्ष या मॅच मध्ये 46 धाव्यांचं या ओव्हर मध्ये मॅच कव्हर करून घेतली आहे टीम. एमडी स्पोर्ट्स वरुल उरुल दोन्ही टीम म्हणजे दोन्ही टीम उरुल रेडी राहायचं. लक्षात घ्या यामध्ये जो जिंकेल तो तुमच्यासोबत खेळणार आहे. फायनलची मॅच फायनल कोण घेऊन जाणार काही क्षणामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत ती मॅच घेऊन येणार. ओ समोरच्या दिशेनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नाही, रिक्स नको. चला
मैदानाच्या आतमध्ये इथे बघायला गेलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत. चला वेळ घ्यायचं नाहीये. 18 बॉलचा खेळ शिल्लक. गणेश शिंदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, सोन्या जोपर्यंत आतमध्ये, तोपर्यंत मॅच ऑन आहे, मॅच खुली आहे. चांगलं क्रिकेट या खेळाडूंकडे जाऊ नक्कीच. स्पीड अप होणार दादा, टेन्शन घेऊ नका. आम्ही असताना तुम्ही काय टेन्शन घ्यायचं ना. परफेक्ट तुमचं काम करून देणार आम्ही, टेन्शन घेऊ नका. लक्षात घ्या, वेळेत सगळं होणार. जर बघायला गेलं तर फास्ट घ्या प्लीज, वारंवार सूचना करायला लावू नका. ओ फटका दमदार गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे दूरवरती पाहायला मिळतो. फिल्डिंग चांगली झाली. एक कंप्लीट, दुसरीचा गोल, दुसरी होईल काय झाली आहे. अगदी बघायला गेलं तर 2 धावा वेगाने कंप्लीट. 16 झालाय म्हणजे अजूनही 30 धावेची गरज. 30 रन्स इथून सामना जिंकण्यासाठी मंगलमूर्ती मराठवाडी संघाला करायचे आहेत. 17 बॉल आणि 30 धावेची गरज. गोलंदाज तयार आहे. ओ सगळ्यात आवडता फटका गणेश शिंदेचा. षटकार, बिग 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 गुट्टा टेक, तमाशा टेक. रिप्ले मध्ये बघू शकता यार, काय क्लास आहे. आणि हा फटका तो कुठून घेऊन आलाय काय माहिती. देवापासून घेऊन आला, तेव्हापासून हा फटका त्याच्या आवडता षटकार आहे. संत बाळूमामा ओनर त्यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आलाय. हा ओनर डेंजर आहे, लक्षात घ्या का. गणेश शिंदे तापला ना, तो ओनर देखील भरपूर पैसे खर्च करून लक्षात घ्यायचं. 100 रुपये कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून आलाय. एक सिंगल इथून मिळतीये. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सोन्या पाटील मंद्रू यांच्याकडून गणेश शिंदेच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज. सरकार यस, म्हणजे साखरे बंधू आहे की काय. यस, हा डॉन आहे, हा लक्षात घ्या. या व्यक्तीच्या नादाला लागणं म्हणजे कुठेतरी भरपूर व्यक्तिमत्व डेंजर आहे, लक्षात घ्या. आणि आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 23 आणि स्कोरबोर्ड 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. हा बॉल आडव्या बॅटनं लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहे पॅडी, चुकी होणार नाहीये, निघून गेलाय. महत्वाचा मासा सो मच. उमेश सर थोडेसे नाराज असतील कारण थोडस पलटवार होऊ शकतं. त्यांना माहिती आहे मॅच प्रेशरची आहे. इथून गणेश शिंदेची विकेट महत्वाची. आता काहीतरी सोन्याने ताकद लावणं भरपूर गरजेचं. पॅडीने कॅच घेतली. एकदा बघायला गेलं तर पाडी झाला, एजे झाला, हे अर्धा एकर देखील कव्हर करू शकतात धावांमध्ये, लक्षात घ्या. एवढे खेळाडू चपळ आहेत ना, भरपूर चपळ खेळाडू. नवी मुंबईचं क्रिकेट त्यांनी गाजवलं. आणि सरकार यांच्याकडून गणेश शिंदेच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लक्षात घ्यायचं. गोलंदाज पुन्हा एकदा अर्धा बॅट घेऊन गेला. बाहेरचा बॉल खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चुकीची. फेकला असता तर विकेट मिळाली असती. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सांगितलं ना 24.
जास्त वेळ घ्यायचा मध्ये तर इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक 24 झालाय 24 धावा धावफलकावरती आहे आणि ओमकार पाटील मंदूज त्यांच्याकडून आपण बघायला गेलं तर आप्पाच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइस देण्यात येणार. लक्षात घ्यायचं कोणाकडून फोन करा ओमकार कोणाकडून ते सांगा लगेच आम्हाला. 24 आणि स्कोरबोर्ड 24 धावा. शुभम साखरे यांच्याकडून आप्पाच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज असणार आहे. 12 बॉल 22 धावा 12 चेंडू 22 धावा 12 चेंडू. या मॅच मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. उंच हवेमध्ये अर्जुन दादा थांबला थोडासा मात्र परफेक्ट बॅटर बाद. आता कोणता बॅटर येईल उमेश शिंदेची बॅटिंग बघण्यासाठी आमच्या अंपायर इच्छुक आहेत. दादा डेब्यांचे मामा आपल्याला बघायला गेलं तर आपण पाहतोय ते इच्छुक आहेत ते मॅच बघण्यासाठी. बाचे आहेत ते त्यांचे लक्षात घ्या. आणि इथून चला वेळ घेऊ नका प्लीज वेळ संबंधन करायचं आणि इथून मॅचला सुरुवात करायची आहे. आता बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 11 आणि 11 बॉल 22. मॅच थोडीशी अवघड होऊ शकते मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. काय घडेल काय बिघडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजेल. मॅच हाय व्होल्टेज होईल का मॅच चौशीची होईल का प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठोके वाजतील का आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अशी मॅच आम्हाला बघायची आहे. लाचच्या डोक्यापर्यंत मॅच गेली पाहिजे. प्रेक्षक कशासाठी थांबलेत यासाठी थांबलेत लक्षात घ्या. आणि हे ठोके प्रत्येकाचे काळजाचे वाटतील का मॅच मध्ये पलटवार होईल काय घडेल काय बिघडेल काही क्षणामध्ये समजेल. 11 मध्ये 22. हो हलक्या हाताने खेळून काढलंय स्ट्राईक वरती फक्त आणायचं बस बाकी काय नको. आणि गणेश शिंदेला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. तर या 4 बॉल मध्ये धावा येणं गरजेचं. जर या 4 बॉल मध्ये धावा आला नाही तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. सोन्याचा विकेट देखील लवकर गेला. आता बॉल शिल्लक 10 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. रन नाहीये का वन डे ओके एक सिंगल नाही स्ट्राईक चेंज झाली मला वाटलं. चला फास्ट बाबुराव पाटील वेळ घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा उडवलाय आहे खेळाडू तिथे बॉल सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार. वेलकम तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अगदी बघायला गेलं तर बरोबर खेळाडू बोलवलाय गणेश शिंदेनं. आता मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक 9 मध्ये 15. एखादा या ओव्हर मध्येच मॅच खुली करून घ्यायची आहे. जर या ओव्हर मध्ये खुली मॅच झाली नाही तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. आणि बॉल सीमा पार षटकार ऐकलं की काय मनावरती घेतलंय थँक्यू. मी मगाशी सांगितलं संत बाळू मामा वाला होणार आहे ना गणेश शिंदे वरती भरपूर खुश आहे लक्षात घ्या. आणि इथून तो खेळाडू पैसा एवढा उठतो ना अगदी भरपूर पैसा सगळ्यांकडे काढायला दम लागतो लक्षात घ्या. तो त्यांच्या जवळ आहे. तिसरा येतोय का नाही गाही भरपूर केली मैदानाच्या आतमध्ये कॅच सोडली विकेट काय होईल काय बिघडेल शेवटी रनआउट मध्ये गेलीच. आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक असतील 7.
बॅटर बाद झाला. येस, आता रन करायचे 7 बॉल 8, 7 चेंडू 8 धावा मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. बॅटर कोण आहे? मंगेश. उमेश शिंदेला आम्हाला बघायचं. तुम्ही उमेश शिंदेला पाठवा ना. उमेश शिंदे क्लास फिल्डर आहे, लक्षात घ्या. उमेश शिंदेने कित्येक स्पर्धा जिंकून दिल्यात. अगदी बघायला गेलं तर बॉल एक सिंगल इथून मिळेल. आता 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. मंगेश शाईक मध्ये असेल. लास्टचा गोलंदाज कोणता हिरा बाहेर काढणार, कोणती मौल्यवान वस्तू बाहेर काढतील, कोणाला लपवलंय, कोणता गोलंदाज काढणार. 6 चेंडू रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर मुंडे यांचा सन्मान इथे आपण करतोय. मुख्य व्यासपीठावरती प्रदीप पाटील साहेबांना विनंती करेल की आम्हाला सन्मान सत्कार इथे करायचा. सचिन देसाई 2 मिनिटं थांबायचा. संदीप तेजस 2 मिनिटं जरा गाडी बाजूला घ्या. चला फास्ट. 39 धावा फलकावरती आहेत. 6 चेंडू आणि रन करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला गेलं तर चला फास्ट, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. शीटच्या खाली आहे बघा तेजस. चला फास्ट, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. ही मॅच अगदी बघायला गेलं तर कोण आहे गोलंदाज? राहुल आरके. आरकेला अर्ज करून टाकलं, लक्षात घ्या. इथून देश क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालं. फास्ट खेळायचं, वेळेचं बंधन घ्या. धावसंख्या फलकावरती 39. आरके ओव्हर नंबर. पॅडी भरपूर दिवस झाला ओव्हर मध्ये येत नाहीये. चांगला गोलंदाज आहे, मात्र काय झालंय, स्ट्राईक स्वतः जवळ घेईल आणि इथून नो अंपायर डिसिजन. नो +1. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना, त्यात पाणी टंचाई आहेत. आधीच धावा कमी आहेत आणि गोलंदाज चुकी करतोय आणि टोटल धावा फलकावरती मिळतील या टोटल 5 धावा. म्हणजे असंच भेटल्या रन्स. चांगलं क्रिकेट. मला जरा फेकीच वाटलं. लक्ष आहे, मला जरा घाम फोडायचा होता यांना बस. अगदी मैदानाच्या आतमध्ये टोटल धावा मिळतील फक्त आणि फक्त 2च. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे, पहा नीट. हा बॉल जास्त बाहेर, वाईट बॉल. नवाब आहे, प्रेशर आहे. 6 बॉल 4 धावा. मस्त. पुन्हा एकदा पास कॉल नो आणि सामना विजयी. फायनल मध्ये प्रवेश टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघ. गणेश शिंदे जिथे आहे ना तिथे गुलाल आहे, लक्षात घ्या. आणि असा खेळाडू आहे ना, डेंजर आहे. थँक्यू सो मच सुनील जाधव, वेळातला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली. थँक्यू सो मच. चला फायनलची मॅच साठी या. गणेश शिंदे आज उचलून घेणार, लक्षात घ्या. कारण गणेश शिंदेने कित्येक मालकांना जिंकून दिले स्पर्धा. PTPL मध्ये देखील भरपूर गणेश शिंदे ब्रँड झालाय नाव, लक्षात घ्यायचं. आतापर्यंत त्याने ना सगळ्या मालकांना खुश केलं, कोणत्याच मालकाला त्यानं खाली पाडलं नाहीये. टॉस साठी या कॅप्टन, टीम उरुळचे कॅप्टन लगेच या. टॉस साठी या प्लीज. दादा वेळ घेऊ नका.
चला फास्ट हार्ड लक टीम जिंती तुमचा प्रवास कमी राहिला थोडासा आणि इथून गणेश शिंदे लक्की आहे या लीग साठी लक्षात घ्यायचं गणेश शिंदेला हलक्यात घेऊन चालत नाही तर चला वेळ घेऊ नका लगेच असं सगळ्यांनी सन्माननीय आदरणीय संजीव बाबा यांचा युती सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय आणि संत बाळूमामा संघाचे ओनर संत बाळूमामा आणि नावात संत बाळूमामा मी मगाशी सांगितलं हा ओनर जर सगळ्यांना मिळाला ना त्याचं घर आणि घर भरपूर मोठं होईल लक्षात घ्या असा ओनर कोणालाच मिळत नाही आणि तो गणेश शिंदेला मिळाला आणि गणेश शिंदेवरचं प्रेम आहे ना या ओनरचं भरपूर आहे लक्षात घ्या आणि त्याच्या युती सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय टॉस मराठवाडी जिंकला डिसिजन गणेश शिंदे फिल्डिंग आणि मगाशी सांगितलं लिंबू मोठा आहे गणेश शिंदेकडे लक्षात घ्या आणि सहजासहजी कोणाला सोडत नाही तो अगदी बघायला गेलं तर सर्व मान्यवर पाहुण्यांचं माननीय आई हे सर्व आंबावड्याचे उपस्थित मान्यवर सगळे सहकारी सगळ्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत सोन्या उर्फ सरकार यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत